दिल्ली मीडिया से बातचीत के दौरान उबाटा सांसद संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर जमकर निशाना साधा। राउत ने तंज कसते हुए कहा कि दोनों नेता संसद से गायब है और उनकी तलाश में विज्ञापन देना चाहिए। साथ ही उन्होंने संसद में चर्चा से बचने का आरोप लगाते हुए कहा कि अगर संसद को इंस्टाग्राम और ट्विटर के जरिए चलाना है तो हजारों करोड़ रुपए खर्च कर संसद बनाने की जरूरत क्या थी। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। काय आज आम्ही ठरवलं सगळ्यांनी एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश। हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री। 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही। मग संसद कशा करता चालवत आहे? इंस्टाग्रामवर चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा। नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून। त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल मग नव्या संसदेचं निर्माण केलंच कशा करता? फक्त तुमची पाठी लावण्यासाठी की मोदींच्या हस्ते असं उद्घाटन झालं म्हणून? जे खासदार, जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला तरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे। आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील। पुण्यात होते महाशय परवाही, रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले, तिथे निदर्शनं झाली त्यांच्या विरोधामध्ये। आज दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत त्यांच्या विरोधामध्ये। जनतेला सामोरे जाणं, जनतेला तुम्ही सामोरं का जात नाही? तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिला असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे। आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, लफंगीगिरी करून, वोट चोरी करून दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते, एवढंच मी सांगेन। घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही। भारतीय मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, जे त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाही, ते भारतीय तिरंग्याला मानत नाही, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाही। त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता। ते त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे। त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। मग गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी आंदोलनं होती ती कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसत होती? जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन 1975 हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होतं? हे जे कोणी संघाचे महनीय पुढारी आहेत त्यांनी या देशाला सांगायला पाहिजे। आपण सगळे भाजपचे लोक, तुम्ही हा देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाही। या देशातला तरुण वर्ग जंत्रमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याचा राजीनामा मागणं हे घटना बाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल।